उरीमध्ये पाकिस्ताननं जो नांगानाज केला त्याचाच बदला आता भारत घेणार आहे आणि म्हणूनच सिंधू नदीचं पाकिस्तानला जाणारं पाणी थांबवण्याचा इशारा भारतानं दिलाय। 1960 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान सिंधू नदीच्या पाण्यासाठी करार झाला होता, तो रद्द करण्याचा इशारा भारतानं दिलाय। जम्मू काश्मीरमधून वाहणारी सिंधू नदी पुढे पाकिस्तानात जाते आणि पाकिस्तानातल्या मोठ्या भूभागाची तहान भागवते। सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन मानलं जातं। भारत पाकिस्तानमध्ये 19 सप्टेंबर 1960 ला सिंधू करार झाला। सिंधू करारानुसार भारतातून वाहणाऱ्या 6 नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळतं। या करारावर पंडित जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान यांच्या सह्या होत्या। जागतिक बँकेनं 2 देशांमध्ये हा करार घडवून आणला होता। त्यानुसार भारत सिंधू आणि तिच्या 5 उपनद्यांचं पाणी पाकिस्तानला देतो। यामध्ये जम्मू काश्मीरच्या सिंधू, झेलम, चिनाब आणि पंजाब मधल्या रावी, बियास आणि सतलज या नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळतं। हा करार रद्द झाला तर पाकिस्तानचे पाण्याविना प्रचंड हाल होतील। सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा हा करार 2 देशांमधल्या परस्पर विश्वासाच्या आधारावरच झालाय, पण आता पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा राहिलेला नाही। There are differences between India and Pakistan on the implementation of the Indus Waters Treaty. Eventually, any cooperative arrangement requires goodwill and mutual trust on both sides. पाकिस्तानची नस दाबण्यासाठी हा करार म्हणजे भारताकडे असलेलं मोठं बलस्थान आहे। पाकिस्ताननं भारताविरोधात आतापर्यंत इतक्या कारवाया करूनही माणुसकीच्या दृष्टिकोनातून भारतानं कधीही हा सिंधू करार रद्द करण्याची भाषा केली नाही, पण आता पाकिस्तान सहनशीलतेचा अंत पाहतय। त्यामुळेच 2004 साली करण्यात आलेल्या सीमेपलीकडच्या दहशतवादासंदर्भातलं वचन पाकिस्तान पाळणार नसेल तर आता पाकिस्ताननं भारताकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नयेत असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय। Whatever diplomatic levers or leverages or blueprint we have, I'm certainly not going to discuss that in a public forum, and certainly I'm not going to debate that in the media. Our actions speak for themselves, and you are already seeing our actions are delivering results. सिंधू करार हा जगातला सगळ्यात समंजस करार समजला जातो। सिंधू करारानुसार भारतातल्या 6 नद्यांचं 80% पाणी पाकिस्तानला मिळतं, तर या नद्यांचं फक्त 20% पाणी भारत वापरतो। या सिंधू करारामुळे भारताला दरवर्षी जवळपास 60,000 कोटींचं नुकसान सोसावं लागतं। पाकिस्तानात या नद्यांच्या पाण्यावर मोठमोठे विद्युत प्रकल्प चालतात। या पाण्यावर 20,000 मेगावॅट वीज निर्मिती होते। या नद्यांचं पाणी थांबवलं तर पाकिस्तानच्या शेतीचंही मोठं नुकसान होणार आहे। भारतानं पाकिस्तानवर एवढी मेहरबानी करूनही कांगावखोर पाकिस्तानचा कांगावा सुरूच असतो। भारत कमी पाणी देतं ही त्यांची नेहमीचीच रड असते। या नद्यांना भारतापासून मुक्त करण्यासाठी जिहाद घडून आणण्याची घोषणा हाफिज सईदनं केली होती। मैं इसको पाकिस्तान के खिलाफ ऐलाने जंग कहता हूं। पाकिस्तानचे दहशतवादी भारताविरोधात इतक्या भयंकर कारवाया करत असतानाही इतकी वर्ष भारत गप्प बसला आणि सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला मिळत राहिलं, पण आता पाणी डोक्यावरून गेलंय। त्यामुळे सिंधू नदीचं पाणी थांबवावंच लागणार आहे। झी मीडिया, ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।